एडी करंट. तर एडी करंट म्हणजे काय, एडी म्हणजे काय ते लक्षात घ्या. एडी म्हणजे असतं वर्पूल्स. वर्पूलची जाहिरात पाहता, वर्पूलची जाहिरात पाहता. ओके ठीक आहे. वर्पूल्स म्हणजे काय असतात, ज्यावेळी आपण बादली आहे, हा बादलीत सपोज पाणी आहे, बादलीत सपोज पाणी आहे, तर पाण्याला ज्यावेळी तुम्ही लहानपणी फक्त असे फिरत बसायचे आंघोळीच्या नावाखाली, ठीक आहे, असू दे ना, पण काय आहे ते सांगते, ठीक आहे. तर फिरवत बसायचा, तर हे काय आहेत, वर्पूल्स. काय ते, वर्पूल्स. आणि यालाच आपण म्हणतो एडी, ठीक आहे, यालाच आपण म्हणतो एडी. तर याला काय म्हणतो, वर्पूल्स, ठीक आहे, और एडी, ठीक आहे. तर आता काय काय पाहिजे आपल्याला, एडी करंट. तर एडी करंट कधी येतो, ज्यावेळी कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर सपोज हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे, कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड मध्ये ज्यावेळी एखादी कॉपर प्लेट असेल, ती कॉपर प्लेट अशी पेंड्युलम सारखी मूव्ह करते. काय करते, पेंड्युलम सारखी मूव्ह करते. म्हणजे ही कॉपर प्लेट आहे, ठीक आहे, ही जी प्लेट आहे ती पेंड्युलम सारखी जर मूव्ह करत असेल कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड मुळे, इथे नॉर्थ इथे साऊथ सपोज, आणि ही पेंड्युलम सारखी मूव्ह करते, तर ज्यावेळी तिचं मोशन होतंय त्यावेळी काय होतंय, फ्लक्स चेंज होतोय. फ्लक्स चेंजिंगच्या वेळी काय प्रोड्यूस होतं, ईएमएफ प्रोड्यूस होतो. आणि याच्यात जो करंट जनरेट होतो, त्या करंटची जी डिरेक्शन असते ती असते सर्क्युलर. म्हणून ते काय फॉर्म करतात, वर्पूल्स फॉर्म करतात. म्हणजेच एडीज करंट झाला तो, ठीक आहे. एडीज करंट म्हणजे काय, असा करंट जो क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज, ह्या ज्या प्लेट आहे, ही कॉपर प्लेट आहे, या कॉपर प्लेट मध्ये क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज करंट जनरेट होतोय, ठीक आहे, करंट प्रोड्यूस होतोय. तोच म्हणजे काय, एडीज करंट. आणि याच्यामुळे काय होतंय, ज्यावेळी कॉपर प्लेट अशी मूव्ह करत असताना ती खूप ज्यावेळी फास्ट जाते ना, फास्ट गेल्यानंतर ज्यावेळी ती कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये येते त्यावेळी ती स्लो डाऊन होते, ठीक आहे, अशी पेंड्युलम सारखी. ही कॉपर प्लेट पेंड्युलम सारखी फिरते, बट याच्यात जो करंट जनरेट होतोय, तो करंट कसा जनरेट होतोय, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज जनरेट होतोय. याच्यातला करंट म्हणते आम्ही. कॉपर प्लेट कशी फिरतेय, अशी कॉपर प्लेट अशी फिरतेय, त्यातला करंट हा अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज फिरतोय. आणि ज्यावेळी कॉपर प्लेट खाली उतरत असते आणि नॉर्थ आणि साऊथ पोलच्या मध्ये येते, त्यावेळी ती काय करते, स्लो डाऊन करते. कितीही फास्ट तुम्ही तिला मोशन द्या, तिला असं सपोज वरती नेली, सोडून दिल्यानंतर फास्ट मोशन जरी केलं ना, तरी पण काय होतं, त्या पॉइंटला आल्यानंतर, कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड मध्ये आल्यानंतर ती काय होतं, स्लो डाऊन होते. का, कारण मॅग्नेटिक फील्ड तिला काय करते, त्या मोशनला अपोज करते. करंट काय करतो, त्या मोशनला अपोज करतो, ठीक आहे. मग परत ज्यावेळी ती लांब जात असेल त्यावेळी पण ती काय करणार आहे, त्या मोशनला अपोज करून घेणार आहे, ठीक आहे. काय झाला मग, एडीज करंट. का, कारण तो कसा आहे, सर्क्युलर फॉर्म मध्ये या कॉपर प्लेट मध्ये प्रोड्यूस होतो. समजलाय का, नक्की समजलंय, ठीक आहे. बंद करून व्हिडिओ दाखवतो त्याचा.